मी अलका तानाजी जोशी। माझ्या प्रिय सहकारी मैत्रिणींनो व सहकारी मित्रांनो, माझ्या सेवा निवृत्तीच्या दिवशी येथे सामील झाल्याबद्दल धन्यवाद। या टप्प्यावर माझ्या कार्यकाळाचा सारांश सांगण्याची आणि तुम्हा सर्वांना निरोप देण्याची वेळ आली आहे। आज मी नम्र आहे आणि आश्चर्यचकित आहे की तुमच्यापैकी अनेकांनी माझा निवृत्ती समारंभ तुमच्या वेळेसाठी योग्य असल्याचे मानले। या निरोप समारंभाच्या प्रवासात 30 जानेवारी 2025 ला सकाळी 11 ते 3 या वेळेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद। मला तुम्हा सर्वांची आठवण येईल। स्वतः साठी इतके छान शब्द ऐकून गौरव वाटतो। धन्यवाद। प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद।
माजी नगरसेवक माननीय ॲडव्होकेट भगवानराव जाधव साहेब, माजी नगरसेविका माननीय शीतलताई सावंत, महिला विभागाच्या प्रमुख अधिसेविका माननीय संगीता दुबे मॅडम, सामाजिक कार्यकर्ता श्री दिनेश ओवाड, हवालदार सरस्वती जाधव, कर्मचारी संघटना अध्यक्ष श्री सोपान भोसले, श्रीमती आरतीताई साठे, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष बीजेपी, आणि आजच्या उत्सवमूर्ती श्रीमती अलकाताई जोशी व तसेच इथे उपस्थित असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग व अलकाताईंचे नातेवाईक सर्वांचे मी कुमारी स्वाती वानखडे प्रादेशिक मनोरुग्णालयातर्फे हार्दिक स्वागत करते। यानंतर करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर पुन्हा स्थानापन्न व्हावे। या सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महिला विभागाच्या प्रमुख अधिसेविका माननीय संगीता दुबे मॅडम स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। मित्रांनो, यांनी जी सूचना मांडली त्याला मी अनुमोदन देतो। या ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माननीय भोसले साहेबांचं आगमन झालेलं आहे, तर टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। पुढील कार्यक्रम स्वाती वानखडे यांनी पार पाडावा। अलकाताई जोशी आज शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याची सुरुवात आपण माननीयांच्या सत्काराने करूया। अलकाताईंना मी अशी विनंती करते की सर्वप्रथम माजी नगरसेवक माननीय ॲडव्होकेट भगवानराव जाधव साहेब यांचा त्यांनी सत्कार करावा। यानंतर माजी नगरसेविका माननीय शीतलताई सावंत यांचा सत्कार अलकाताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर अनुसूचित जाती महिला अध्यक्ष बीजेपी श्रीमती आरतीताई साठे यांचा सत्कार माननीय दुबे मॅडम करतील।
महिला विभागाच्या प्रमुख अधिसेविका माननीय संगीता दुबे मॅडम यांचा सत्कार अलकाताई करतील. मनोरुग्णालयातील कर्मचारी संघटना अध्यक्ष श्री सोपान भोसले यांचा सत्कार अलकाताईंचे पती तानाजी जोशी करतील. यांचा सत्कार अलकाताईंचे पती तानाजी जोशी करतील. माजी मेट्रन श्रीमती वाघवारे मॅडम यांचा सत्कार अलकाताई करतील. यानंतर सेवानिवृत्त गायकवाड सिस्टर यांचा सत्कार अलकाताई करतील. रुग्णालयातील ज्येष्ठ व्यवसाय उपचार तज्ञ श्रीमती स्नेहल सस्तेकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी अलकाताईंबद्दल 2 शब्द बोलावे. आजच्या उत्सवमूर्ती अलकाताई जोशी, इथे उपस्थित असलेले सर्व अधिकारी कर्मचारी आणि सगळ्या सेवानिवृत्त झालेल्या पण अलकाताईंच्या प्रेमाखातर इथे आलेल्या त्यांच्या मैत्रिणी, ज्या माझ्या पण सगळ्या आवडत्या आणि सुहृद आहेत. आय होप त्या सगळ्यांना मी अजून आठवते, कारण मला त्या सगळ्या आठवत आहेत. सो तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि तुम्ही छान आहात असं मी गृहीत धरते. अलकाताईंची ओळख करून द्यायची म्हणजे अलकाताई ज्या नोकरीला लागल्या त्या 8/11/1983 या साली, म्हणजे उद्या 41 वर्षाची नोकरी करून अलकाताई निवृत्त होत आहेत. मला वाटतं अलकाताई 41 वर्ष हा खूपच मोठा कालावधी आहे. म्हणजे तुम्ही मला वाटतं 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीसुद्धा 18 वर्ष वय दाखवून कामाला लागलात का काय? सो एनिवे, पण अलकाताई कुठल्याही वयात कामाला येऊ दे, आपल्या रुग्णालयासाठी त्या कायम एक अतिशय कामसू, अतिशय शांत स्वभावाचं, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारं असं व्यक्तिमत्व होतं, ज्याचा आपल्या कार्यालयाला, आपल्या रुग्णांना नेहमी फायदा झालेला आहे. त्यांनी जी कामाची सुरुवात केली ती आधी सफाईगार या पदावर केली, त्याच्यानंतर त्या स्त्री परिचर होत्या, त्याच्यानंतर त्या हवालदार झाल्या आणि आता त्या प्रमुख हवालदार म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. इथे जे अलकाताईंचे नातेवाईक आहेत ना नातेवाईक? हां, येस. तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला सगळ्यांना हॉस्पिटलमधली नोकरी कदाचित एवढं माहिती असेल, पण आमच्या इथे जे स्त्री परिचर किंवा पुरुष परिचर यांचं जे काम आहे ते अतिशय चॅलेंजिंग, आव्हानात्मक काम असतं. रुग्णांची सगळी काळजी जी असते की अगदी त्यांनी आपल्या रोजचं दैनंदिन परिचर्या म्हणजे अगदी आंघोळ जेवणापासून सगळं करतायत का, स्वच्छ राहतायत का, गोळ्या औषधं घेतली आहेत का, नीट झोपतायत का, झोपले तर अंगावर बिछाना आहे का, म्हणजे लहान मुलाची, एक 5 ते 10 वर्षाच्या मुलाची आई जेवढी काळजी घेते तेवढी काळजी आमचे स्त्री आणि पुरुष परिचर आमच्या रुग्णांची घेत असतात. तर हे अत्यंत जोखमीचं काम हे लोक अतिशय जबाबदारीने करतात. त्याच्यामुळे जेव्हा आमच्या स्त्री परिचर घरची सगळी जबाबदारी सांभाळून इथे हे सगळं काम करतात तेव्हा त्यांचं मी दुहेरी कौतुक करीन. कारण पुरुष परिचरांचं कौतुक, पण त्यांना घरचं फारसं बघावं लागत नाही. आमच्या बायका दोन्हीकडे कामं करतात, बरोबर ना? ओके. तर अलकाताईंच्या परिवाराविषयी थोडं सांगते. हां, अलकाताईंविषयी मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी आत्ता तुम्हाला सांगितलं की हे लोक किती चॅलेंजिंग काम करतात. तर जेव्हा हे काम करतात तेव्हा एका वेळेला ड्युटीवर 2, 4, 6, पूर्वीच्या काळी बरीच जास्त लोक असायची. मधल्या काळामध्ये कर्मचारी संख्या अतिशय कमी झाली
आणि स्त्री विभागात तर ती कमतरता फार होती. अशा वेळेला कित्येकदा आमच्या अलकाताईंनी एकटीने अख्खा वॉर्ड सांभाळलेला आहे. म्हणजे मी एकटी हे काम कसं करू अशी तक्रार त्यांनी कधीही केली नाही आणि त्या रुग्णांची पूर्ण जबाबदारी आणि पूर्ण काळजी त्यांनी अतिशय निगुतीने हे काम केलं. अलकाताई, त्याच्यासाठी पण तुमचं कौतुक. अलकाताईंच्या कुटुंबाविषयी जरा सांगते. अलकाताईंच्या घरी त्यांचे पती श्री तानाजी जोशी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे आणि मुलीचे पण मुलगा मुलगी आहेत, जावई रोहन साठे आहेत. असा छान परिपूर्ण त्यांचा परिवार आहे आणि ते सगळे स्वतःच्या व्यवसायामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने रुळलेले आहेत, काम करतायत. त्याच्यामुळे मला वाटतं अलकाताईंना रिटायरमेंटनंतर फक्त आपली पेन्शन एन्जॉय करणं ह्याच्याशिवाय दुसरं काही काम नसावं, हो ना. सो इतकी वर्ष ही जी मेहनत केलीत, आयुष्यभर जे काम केलं, तर आता मी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने असं एक शुभेच्छा देऊ इच्छिते की आयुष्यभर जो तुम्हाला कधीतरी मनासारखा आराम करावासा नाही वाटला तो आता करा. जे छंद होते, ज्या मैत्रिणी होत्या, नातेवाईकांकडे जायचे, देवदर्शनाला फिरायचे, पण सुट्टी नाही म्हणून जमलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी आता करा. आणि मी अलकाताईंच्या पतींना विनंती करेन की एवढे वर्ष तुम्ही संसाराच्या जबाबदाऱ्या याच्यामध्ये मग्न होतात. आता अलकाताई पण रिटायर झाल्यात, तर दोघांनी मिळून आता स्वतःच्या मनासारखा छान सुखी, आनंदी आणि निरोगी आयुष्य जगा अशी अलकाताई परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर सामाजिक कार्यकर्ता श्री दिनेश ओवाड कुलकर्णी सिस्टर यांचा सत्कार अलकाताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या मनोरुग्णालयातील ज्येष्ठ व्यवसाय उपचार तज्ज्ञ स्नेहल मॅडम यांचा सत्कार अलकाताई करतील. यानंतर माजी नगरसेविका माननीय शीतलताई सावंत यांनी अलकाताईंबद्दल 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. प्रादेशिक मनोरुग्णालयातील सर्व सभासद, सर्व सुप्रिटेंडंट आणि सगळेच जबाबदार आपला स्टाफ, सगळे डॉक्टर, तसेच उपस्थित सर्व जोशी कुटुंबियांचे नातेवाईक, स्टाफ आणि आरतीताई साठे, भगवानजी जाधव, सगळेच जण उपस्थित झाले. आपण एक खास कुटुंबियांच्या आमंत्रणापोटी आणि प्रेमापोटी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. ते असे आजचे सत्कार मूर्ती अलकाताई जोशी आणि जोशी काका. खरंच म्हणजे जोशीताईंबद्दल बोलायचं तर शब्द कमीच आहेत, कारण इतकी वर्ष आज आमचा संबंध आहे. कधीच त्यांचा आवाज असा मोठा ऐकला नाही किंवा कधी त्यांच्या चेहऱ्यावर राग बघितला नाही. नेहमी हास्य, स्मितहास्य आणि शांत स्वभावाच्या त्या. कधी पण हसतमुख त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे. आज आता डॉक्टरांनी सांगितलं जसं की दुहेरी भूमिका त्यांनी बजावलेली आहे. एक महिला म्हणून घरची स्थिती तर सगळेच, परिस्थिती कशी असली तरी सकाळी उठणं आहे, मुलांना डबा करून पाठवणं आहेच आणि ड्युटीला येणं हे आहेच. प्रत्येक बाईच्या आयुष्यात हे आहेत. जे वर्किंग वुमेन आहेत त्यांच्या आयुष्यात हा दुहेरी भूमिका आहेच आहे. पण इकडं येऊन म्हणजे मनोरुग्णालयांची जर काळजी घ्यायची झाली तर हा खरंच जोखीमेचं आणि धाडसीचं काम आहे, परत जिगरीचं काम आहे. हे सगळ्यांना शक्य नाही आणि त्यांनी ते एकदम आपुलकीने केलं आहे. सहज त्यांच्याशी बोलत असताना त्या बोलले, हा माझं कुटुंब आहे, मी आज ह्या कुटुंबाच्या जीवावर मी माझा संसार सांभाळलेला आहे. हे किती मोठं वाक्य आहे की आज त्यांनी जिथं 41 वर्ष काम केलं आहे त्या कामाला त्यांनी फर्स्ट प्राधान्य दिलं आहे. परिवारापेक्षा म्हणजे स्वतःच्या फॅमिलीपेक्षा ही एक फॅमिली समजलेली आहे. आणि खरोखरच त्यांना खूप कौतुक, त्यांच्या कामाचं कौतुक, त्यांच्या स्वभावाचं कौतुक आणि या ठिकाणी सगळ्याच याचा त्यांचं अगदी भरभरून कौतुक होत आहे. त्यांनी याच्या पुढचं आयुष्य म्हणजे रिटायरमेंट होत आहे म्हणून माझ्याकडे आता कामच नाही, मी काहीच नाही करणार, मला टाईम पास होत नाही आहे माझा, असं न करता त्यांनी त्यांचे छंद जोपासावे. खरंच आहे, आयुष्यात जे काय राहिलेल्या गोष्टी आहेत ते सगळं पूर्ण करावे.
आणि जास्त कुटुंबामध्ये आता लक्ष नका घालू, स्वतःवर लक्ष द्या, आरोग्याची काळजी घ्या आणि खूप तुम्हाला छान आयुष्य याच्या पुढंही आहे. तर असे सावंत कुटुंबाकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी बोलवलं, सत्कार केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद शीतलताई. आपले हे 2 शब्द नेहमी आमच्यासाठी मोलाचे आहेत. आत्ता अलकाताईंच्या स्वभावाविषयी असं म्हणलं की अलकाताई खूप स्वभावाने शांत, सगळ्यांची मनमिळाऊ, प्रत्येकाच्या सेवानिवृत्तीला आपण त्या माणसाविषयी असं म्हणतो. पण अलकाताईंच्या बाबतीत हे शब्दशः खरं आहे. इथे ज्या पद्धतीने गर्दी जमलेली आहे की बसायला खुर्च्या कमी पडत आहेत का काय, ही गर्दी हे दर्शवते की अलकाताईंनी किती चांगुलपणाने माणसं जोडली. सो परत तुमचं कौतुक. त्याच्यानंतर 1-2 सत्कार आपले राहिले होते. जरा सूत्रसंचालन करताना नेहमी गोंधळ होतो कारण प्रत्येकजण वेळेवर येऊन काहीतरी सूचना करतं. सो आपले सामाजिक कार्यकर्ता श्री दिनेश ओव्हाळ यांना आपण सगळं ओळखतो, त्यांचा सत्कार राहिला. ओव्हाळसाहेब वर या आणि तुम्ही माझ्यावर रागवणार नाही ही मला खात्री आहे. मी अलकाताईंचे मिस्टर तानाजी जोशींना विनंती करते त्यांचा सत्कार करावा. हा ओव्हाळ यांच्या घरचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे ते माझ्यावर रागवूच शकत नाहीत. त्याच्यानंतर आमच्या प्रत्येक हाकेला धावून येणारे आणि रुग्णालयामध्ये सर्वांना परिचित असणारे आपल्या पतपेढीचे, मला नाव सांगायची गरजच नाही, श्री मोहन जोगदंड, आपला सत्कार राहिला आहे. पुढे या. मी अलकाताईंच्या त्यानंतर गझलकार श्री सुनेश सोनवणे सर इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यावं आणि अलकाताई आपण त्यांचा सत्कार करावा. श्री सोनवणे सर. जलोटांच्या गझल खूप छान सादर करतात असं मला ओव्हाळ साहेबांनी सांगितलं आहे. सो कार्यक्रम संपल्यानंतर आपण त्यांना विनंती करूया की आपल्याला एखादी गझल ऐकूया म्हणून. कार्यक्रम संपल्यानंतर आपण नक्की ऐकूया. त्यानंतर अलकावू नका. माजी नगरसेवक माननीय ॲडव्होकेट भगवानराव जाधव साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या उत्सवमूर्ती अलकाताई जोशी यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. आजच्या या आनंदमय सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा माननीय संगीताताई दुबे मॅडम, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले या विभागाच्या लोकप्रिय नगरसेविका माननीय सौभाग्यवती शीतलताई सावंत आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माननीय सरस्वतीताई जाधव, अश्विनीताई साठे, अलकाताई जोशी मॅडम, ज्यांचा आज सत्कार होत आहे त्या सत्कारमूर्ती कामगार नेते भोसले साहेब, अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन करतात त्या सस्ते मॅडम, सोशल वर्कर म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते मान्य दिनेशजी ओव्हाळ, रोहनजी साठे साहेब, सोनवणे दादा, या ठिकाणी मंचकावर असणारे सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो, सुरुवातीला परिचय करून देताना आपला अतिशय उत्कृष्ट सस्ते मॅडम ना सस्तकर मॅडमनं अतिशय अलकाताईंचा परिचय समर्पक शब्दामध्ये, योग्य शब्दामध्ये परिचय करून दिलेला आहे. त्याबरोबर काही अतिशय सुंदर अशा टिप्स पण दिलेल्या आहेत की पुढच्या जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे. माननीय शीतलताई सावंतने सुद्धा त्यांना शुभेच्छा देताना सुद्धा काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. खरं म्हणजे अलकाताई, आपण एवढी प्रदीर्घ सेवा केली, 4 दशकं होण्यापेक्षा जास्त मोठा काळ आहे, जवळजवळ 41 वर्ष पूर्ण या संस्थेमध्ये सेवा केली. मी तर असं म्हणत शीतलताई
या संस्थेमध्ये जेवढी काम करणारा जेवढा स्टाफ आहे, तुमचं काहीतरी पूर्वजन्माचं फलित असेल, पूर्वजन्माची काहीतरी पुण्य असली पाहिजे. कारण आईवडिलांची सेवा करणं हे पुत्र आणि पुत्री मुलामुलींच्या भाग्यामध्ये असावं लागतं. तशी रुग्णाची सेवा करणं सुद्धा प्रत्येकाच्या भाग्यामध्ये असतं असं नाही आहे. अनेक लोक आहेत या समाजामध्ये, त्यांच्याच नशिबामध्ये ही सेवा करण्याचा योग का आला, तर तुमचं काहीतरी पूर्वजन्माचं काहीतरी चांगलं पुण्यफळ असलं पाहिजे. आणि म्हणूनसाठी या संस्थेमध्ये तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली. आपल्या उपजीविकेकरता आपल्याला कुठं ना कुठं काम करावं लागतं, नोकरी करावं लागतं, व्यवसाय धंदा करावा लागतो. पण याच ठिकाणी आपण या ठिकाणी या संस्थेमध्ये सेवेमध्ये कार्यरत झाला, हे खरं मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो. कारण अशा लोकांची सेवा करणं, नोकरी करत असताना आपण काम तर सर्व करतो, त्याचा मोबदला मिळतो, परंतु जे समाजामध्ये जे डिझर्व लोक आहेत, जे समाजामध्ये पासून जे थोडेसे दुर्लक्षित केलेला भाग आहे, समाजापासून थोडासा त्यांच्या कुटुंबामधल्या लोकांनी सुद्धा दुर्लक्षित केलेलं आहे, घरामध्ये आईवडिलांनी भाऊ बहिणीने सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे, असा जो घटक आहे, अशा घटकाला या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या औषधोपचाराकरता या ठिकाणी ॲडमिट केल्यानंतर आपण त्यांची मनोभावी सेवा करता, त्यांना चांगलं जीवन प्राप्त व्हावं म्हणून त्यांचा औषधोपचार केल्यानंतर, सेवा केल्यानंतर ते ज्या वेळेला पेशंट इथले चांगले होतात, त्यावेळेला सुद्धा त्या घरातले त्या पेशंटचे नातेवाईकसुद्धा त्याला परत नेण्याकरता सुद्धा तयार नसतात. म्हणजे विचार करा, आपण केलेली सेवा ही या पेशंटची सेवा आहे, म्हणजे साक्षात भगवंताची सेवा आहे, परमेश्वराची सेवा आहे. आणि भगवंताची सेवा, परमेश्वराची सेवा ही निश्चितपणे तुमच्या अनेक पिढ्याला हे पुण्यकर्म केल्याची पुण्याची शिदोरी ही तुमच्या पाठीमागे उभा राहील. व्यावसायिकदृष्ट्या काम करत असताना, कुठलंही काम करत असताना आपण बँकेमध्ये आपला बँक बॅलन्स वाढवतो, प्रॉपर्टी इस्टेट पैसा अडका जमा करतो, परंतु तो आज आहे आणि उद्या नाही. पण जे पुण्यकर्म करून जे पुण्य काम केलेलं आहे, त्याचं जे ईश्वररूपी बँकेमध्ये पुण्याचा जो साठा केलेला आहे, पुण्यकर्माचा जो साठा केलेला आहे, पुण्याची कमाई केलेली आहे, जोशी मॅडम, ही पुण्याची कमाई ही तुमच्या आयुष्यभर नव्हे तर तुमच्या पुढच्या पिढीनं सुद्धा हे पुण्याची कमाई निश्चितपणे पुण्यकर्म त्यांच्या जीवनामध्ये त्यांना निश्चितपणे लाभदायक होईल, त्यांना ते पुरं पडेल अशी माझी धारणा आहे. आपले आलेले सर्व कुटुंबीय या ठिकाणी आलेले, आपले पती जोशी साहेब हेही या ठिकाणी आलेले आहेत. आपण कुटुंबाची सेवा केली, त्याबरोबर हे एक दुसरं कुटुंब, हे हॉस्पिटल, ही संस्था एक दुसरं कुटुंब म्हणून आपण सेवा केली. निश्चितपणे मी परमेश्वराला प्रार्थना करतो, या आमच्या भगिनीनं, या आमच्या अलकाताईनं जी 40 वर्षाहून जास्त सेवा केलेलं आहे, हे जर पुण्यफळ त्यांना पुढच्या भावी आयुष्यामध्ये निश्चितपणे आनंददायक मिळो, सुख समृद्धीचं आनंदाचं जीवन जावो, त्यांची मुलं बळं नातवांड सुखी होऊ, त्यांच्या जीवनामध्ये यश आणि कीर्ती निश्चितपणे भरभराटीला येवो, असं या तुमच्या पुण्यकर्मातून मी पांडुरंगाच्या चरणी, भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि दिनेशभाई या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला बऱ्याच खूप वर्षानंतर शीतलताई मी या भागामध्ये आलो, येण्याचा योग तुमच्यामुळं आला. मी तुमचंही मनपूर्वक मी आभार मानतो आणि जोशी साहेब तुमचं आणि जोशीताई तुमचंही मनपूर्वक मी आभार मानतो. या ठिकाणी मला उपस्थित राहून आपल्या सर्वांचं दर्शन करण्याचं, आपल्या सर्वांना भेटण्याचा योग मिळवून दिला, त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि ते मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या उत्सव पण छान असे मनोगत व्यक्त केले. यानंतर मी सामाजिक कार्यकर्ता श्री दिनेश सर ओहाड यांना अशी विनंती करते की त्यांनी अलकाताईंबद्दल 2 शब्द बोलावे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय संगीताताई दुबे, आपल्या या विभागाच्या माजी नगरसेविका माननीय शीतलताई सावंत, माननीय
माजी नगरसेवक ॲडव्होकेट भगवानरावजी जाधव साहेब, मान्य साठेताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मित्र हो, अलकाताई सेवानिवृत्तीनिमित्त सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे म्हणून त्यांनी घरी बोलवलं, चर्चा केली, आम्ही गप्पा मारल्या आणि काही चांगल्या गोष्टी मी त्यांच्याकडे सुचवल्या. ज्या ज्या गोष्टी सुचवल्या त्यांनी त्या सर्व मान्य केल्या आणि आज हा सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. म्हटलं जातं, आता जाधव साहेबांनी म्हटलं की बाबा एखादा रुग्ण पहा, ज्याच्या घरामध्ये एखाद्याला मानसिक आजार आहे आणि तो इथं आल्यानंतर माणूस वेडा झाला तर त्याची परिस्थिती काय असते हे आपण पाहिलं आल्यास, आणि इथं आल्यानंतर त्या रुग्णाची सेवा होत असताना इथला कर्मचारी रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजून करत असताना तो रुग्ण बरा होतो, त्याला घरी नेलं जात नाही. परंतु हे आपलं हॉस्पिटल त्याची सांभाळण्याची जबाबदारी पार पाडते. या ठिकाणी अलकाताईंनी 41 वर्षे सेवा केलेली आहे. त्यांना मी असं म्हणणार नाही, आता पहा, पती पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा आहे, सून आहे, नातवंड आहेत. मित्र हो, अलकाताईंचं या ठिकाणी मी विशेष अभिनंदन यासाठी करतो की सेवानिवृत्तीनंतर या ठिकाणी सेवेत असणाऱ्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांकडे घरं नाहीत, स्वतःचं घर नाही आहे. पण अलकाताईंनी आणि जोशी साहेबांनी सेवानिवृत्तीपूर्वी आपलं घर बांधून तयार केलेलं आहे. लवकरच त्या ठिकाणी राहायला जातील. मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की बरेचसे कर्मचारी आजही सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांना राहण्यासाठी घर नाही, भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहेत. मिळणाऱ्या पेन्शनमधनं त्यांची अर्धी रक्कम भाड्यालाच जाते घर भाडं देण्यामध्ये. अतिशय दुर्दैवी बाब आहे. प्रत्येकाने आपलं थोडंसं सेविंग करावं, सेवानिवृत्तीचा काळ चांगला जावा एवढीच अपेक्षा आहे. जास्त न बोलता एवढंच म्हणेन, अलकाताईंकडं सुख समृद्धी ही आहेच, ती त्यांना मिळावी अशी मी शुभेच्छा देणार नाही, तर त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो अशी आपणा सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मागे आमच्या काही ऑफिसचे कर्मचारी उभे आहेत, तुम्ही जरा पुढे या. ॲक्च्युली आपल्या कार्यालयाचे तिघी OS इथे आलेले आहेत, पण आपला हा रिक्रिएशन हॉल ना आता जरा जुना झाला आहे आणि तो लहान पडतो आहे आपल्याला. सो तुमच्या तिघींसाठी मला 3 खुर्च्या मांडायला जागा नाही म्हणून मी तुम्हाला बोलवू शकत नाही. लवकरच आपला रिक्रिएशन हॉल मोठा तयार होतो आहे. सो लेट अस होप की पुढच्या काही महिन्यानंतर आपल्याला ही अडचण येणार नाही की लोकांना वर कसं बोलवावं. याच्यानंतर मेंटल हॉस्पिटल एम्प्लॉईज फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तिची नसरुद्दीन शेख यांना मी पुढे बोलावते. त्यांचा सत्कार आपण आधी श्री तानाजी जोशी यांना करायला सांगूया आणि त्याच्यानंतर कंटिन्युएशनमध्ये ते 2 शब्द बोलतील. त्यांना खरं तर कलावंत म्हणायची आम्हाला सवय आहे. नसरुद्दीन शेख मला नाव नवीन वाटतं. या आजच्या सत्कारमूर्ती सौ अलकाताई जोशी, उपस्थित सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आज बऱ्याच दिवसांनी एवढा मोठा सोहळा पाहायला मिळाला. जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे की माणसाची जर किंमत बघायची असेल तर त्याच्या दाराच्या पुढे किती चपल्या आहेत हे बघावं लागतात. तसं माझं असं ठाम मत आहे की तुमच्या सेवापूर्ती समाप्तीसाठी किती लोक जमतात ही तुमची खरी कार्याची ओळख आहे असं मला म्हणावं लागतं. आणि अलकाताई हे सर्वांच्या लाडक्या असल्यामुळं आज आजी माझी
सर्वांचा ह्या ठिकाणी वैष्णव मेळा ह्या ठिकाणी जमलाय असं म्हणायला काय हरकत नाही. आणि या निमित्ताने सांगावं असं वाटतं की दुःख याचा आहे की माझे जुने सगळे सहकारी कर्मचारी नियत वयोमानाने रिटायर होत आहेत. आणि आनंद याचा अशा निमित्ताने आनंद याचा आहे की त्यांची सेवापुरती समाप्ती झालेली आहे. आणि ह्या निमित्ताने आणखी एक सांगू इच्छितो की कार्यालयीन सर्व अधिकारी कर्मचारी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक संघटनेच्या वतीने आधी आभार मानतो. सगळ्याच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला 6 महिने उपदानं मिळत नव्हती, परंतु रिटायर झालेल्या दिवशी सर्व उपदानं मिळवून देण्याचं काम कार्यालय स्तरावरती झालेलं आहे. म्हणून त्यांचं आणखी एकदा टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. ताईविषयी सांगायचं म्हटलं की त्यांच्यात माझं भाऊ बहिणीचं हे नातं होतं. गेली 34 वर्ष आज टिकून आहे. आणि देवकृपेने आज ते सेटल झालेले आहेत. दिनेशजी ओवाळसाहेब हे RTI कार्यकर्त्यांनी सावध केलेलं आहे आपल्या इथल्या कर्मचाऱ्यांना की बाबा रे, तुम्ही आता सरकारी घरात राहू नका, कारण ओपन रेटनी तुमचं जो काय उपदानं आहेत त्याच्यातच सगळं जाते, तुम्हाला हाती काय मिळत नाही. ते चांगलं काम करतात आहे. आणि त्यांनी आता तंबी दिलेली आहे की तुम्ही आपलं स्वतःचं घर बांधा. आणि माझ्या अलका ताईंनी एक चांगलं टुमकदार घर वडगाव शिंदे या ठिकाणी बांधलेलं आहे. लवकरच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रणही मिळणार आहे. आपण जाऊ. आता जास्त अधिक वेळ न घेता ताईला पुढच्या आयुष्यासाठी भरभरून आपल्या सर्वांच्या सर्व शुभेच्छा देतो. उर्वरित आयुष्य भरभराटीचं सुख समृद्धीचं आयुष्यमय त्यांचं जावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माननीय मुकणे मॅडम, मी यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या उत्सवमूर्ती अलकाताईंबद्दल 2 शब्द बोलावे. हॅलो. हां, अलकाताई आज उद्या दिनांक 31/1/25 रोजी वयोमानाने सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे आज त्यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साजरा होत आहे. सगळे हा उत्साह बघून इतका आनंद होतो आहे का सगळे रिटायर झालेले आलेले आवर्जून त्यांच्या कार्यक्रमाला. आणि अलकाताईंनी 96ला आम्ही लागलो त्यावेळेस ऑब्झर्वला आम्ही 8-10 वर्ष एकत्र काम केलेले. सगळे सिनियर लोक होते, पण आम्हाला त्यांनी खूप सांभाळून घेतलं, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, चांगलं सांभाळून घेतलं आम्हाला. नवीन असताना म्हणजे आम्ही मेंटलला आलो तर असं भीतीने हे होतं, पेशंट बघून भीती वाटायची. पण आता आपण श्री परिचर हा पेशंटचा सर्वात जवळचा श्री परिचर हा पेशंटला इतकं चांगल्या प्रमाणे हे करतो का आम्ही ससूनदुट्या केलेल्या आहेत. तर पेशंटला रुग्णांना परिचरला आई म्हणतात का इतकं जवळचं नातं श्री परिचरचं रुग्णाशी. त्यांनी इतकं चांगलं पेशंटला सांभाळतात का त्यांचा व्यवस्थित बोलण्याने सुद्धा त्यांचा आजार थोडासा कमी होतो असं आहे. आणि अलकाताईंनी नवीन नेमणूक त्यांची याला झाली भोर ग्रामीण रुग्णालय, तिथून त्यांनी 2 वर्ष काम केलं. नंतर प्रादेशिक मनोरुग्णालय येरवड्याला त्यांनी 39 वर्ष काम केले. एकूण 41 वर्ष 2 महिने त्यांची सेवा झालेली आहे. आणि त्यामुळं एवढे वर्ष त्यांनी इथं काम केल्यामुळं सगळे श्री परिचर एक आपुलकीचं नातं, बहिणीचं मैत्रीचं जवळचं नातं, घरच्यांपेक्षा इथलं नातं खूप जवळचं असं. आणि आपण काय असतील घरगुती अडचणी ते एकमेकांना सांगत असतो. त्यामुळं मेंटलला काम करणं अगोदर असं हे वाटायचं मेंटल हॉस्पिटल कसं आहे, पण इथं आल्यामुळं आपुलकी प्रेम मिळाल्यामुळं खूपच छान वाटतं आहे. आणि एक सांगायचं म्हणजे आम्ही एकत्र काम केलं आणि असं मला स्वप्नात पण वाटत नव्हतं की मी त्यांचे बिल क्लार्क होईल आणि माझ्या हातून त्यांना रिलीवची ऑर्डर आणि त्यांना रजारोखीकरणाचं एक तरी प्रकरण त्यांना सेवानिवृत्तीच्या अगोदर दिलं जाईल असं आमच्या सरांनी पण सांगितलं. बिल करा मॅडम. आणि आमच्या आस्थापनेच्या मॅडम भालची मॅडम त्यांनी पण खूप सहकार्य केलं का मॅडम बिल करा म्हणून. आणि आमच्याकडून सतत ते चांगले कामं करून घेतात का लोक यांचे पगार वेळेत झाले पाहिजे. त्या आल्यापासून सगळ्यांचे पगार आम्ही 8-8 वाजेपर्यंत थांबतो, पण कर्मचाऱ्यांना 1 तारखेला बिल मिळालं पाहिजे, 1 तारखेला त्यांचे पगार झाले पाहिजेत. सगळे कार्यक्षम आस्थापना खूप कार्यक्षम आहे, सगळ्यांना एक सहकार्य करतात.
आणि सगळे नवीन बॅच असल्यामुळं सगळे कामं खूप चांगल्या प्रकारचे करतात. कार्यक्षम असतं पण असं म्हणायला काय हरकत नाही. आणि इथून पुढे जे कर्मचारी सेवानिवृत्त होईल त्याच्या सेवानिवृत्तीच्या अगोदर एक तरी बिल दिलं जाईल आणि 8-10 दिवस महिन्याच्या आत त्यांची सगळे बिलं दिले जातील असं तरी मी हे करते का इथून पुढच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला हेलपाटे घालावे लागणार नाही. रिटायरची ऑर्डरसुद्धा त्यांना त्या दिवशी मिळेल. पहिलं कसं नंतर 2 दिवसांनी रिटायरची ऑर्डर त्यांना मिळायची, पण आता आम्ही आधीच सगळं तयार करून ठेवतो. त्या व्यक्तीला सारखं ऑफिसला यावं लागणार नाही आणि व्यवस्थित त्यांचे सगळं बिलं वगैरे मिळतील असं आम्ही सगळे आमच्या ऑफिसतर्फे म्हणजे सगळे आमचे सर, CO सर, मॅडम, सगळे आमच्या ऑफिसच्या EO मॅडम सगळ्या जुन्या मॅडम आहेत आणि अनुभवी आहेत, त्यामुळं त्या खूप म्हणजे चांगले काम करतात. त्यामुळं सगळ्यांचं हे आणि अलकाताईचं इथून पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानीचं आणि भरभराटीचं जावं हीच इच्छा. ताईंबद्दल छान असे मनोगत आपण व्यक्त केलेले आहे. यानंतर श्रीमती माननीय आरतीताई साठे मॅडम यांनी अलकाताईंबद्दल 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. म्हणायचं म्हटलं तर मी एक छोटीशी एक कविता त्यांच्यासाठी बोलेल, बाकी काय नाही. तीही आहे, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसरा आणि सुख आनंदाचा व्हावा. ह्याच खूप शुभेच्छा आहेत ताईंना माझ्याकडून. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. छान अशी कविता आपण. यानंतर या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षा, महिला विभागाच्या प्रमुख अधिसेविका माननीय संगीता दुबे मॅडम. हॅलो मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमासाठी कृपया जरा शांतता राखा. हॅलो, कृपया सर्वांनी शांतता राखा. फारच गोंधळ ऐकू येतोय. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक माननीय डॉक्टर प्रशांत वाडीकर साहेब, आपल्या हॉस्पिटलचे अधीक्षक माननीय कोलोड सर हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या या विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी माननीय बडगिरे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करूया. एकच मित्रांनो, माननीय वाडीकर साहेब हे मुंबईला असल्यामुळं त्यांच्याशी माझं बोलणं झालं. तर म्हणाले की माझ्या वतीने तुम्ही शुभेच्छा द्या. तर अलकाताई यांचं भावी आयुष्य हे सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं अशी वाडीकर साहेब आणि उपसंचालक कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक माननीय भुजबळ साहेब यांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि अलकाताई, वाडीकर साहेबांचा निरोप आहे की उद्या स्वतः आपल्या भेटीसाठी ते येणार आहेत. धन्यवाद. वाटत असेल की मी इथे उभं राहून बोलणाऱ्या लोकांना घाई करते, पण काय दुपारचे 2 वाजलेत आणि आपण किती आवडला तरी प्रत्येकाला भूक लागते. सो आपण कार्यक्रम ना जरा स्पीडअप करतोय. आपले माननीय अधीक्षक सर आणि आपले मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचा सत्कार करायची मी अलकाताई आणि त्यांच्या मिस्टरांना विनंती करते. आधी आपले अधीक्षक डॉक्टर कोलोड सर यांचा सत्कार अलकाताईंचे पती करतील. आपले अधीक्षक माननीय कोलोड सरांनी मी विनंती करते त्यांनी 2 शब्द बोलावेत. हॅलो, आज अलका जोशी मावशी आमच्या
फिमेल सेक्शनकडे जेवढं सिन्सिअरली आणि पूर्ण सगळ्यावर कमांडिंग ठेवत होते, शिस्तबद्ध सगळ्या नवीन अटेंडंट्स असतील, जुने अटेंडन्स असतील आणि आमचे पेशंट आहेत, त्यांच्यामध्ये एक कुटुंबियासारखं त्यांनी सगळ्यांना शिस्त लावलेलं आहे. आणि आपण ते पण फरक बघू शकतो, मेल साईड फिमेल साईडमध्ये जे शिस्तबद्धता आढळून येते ते फिमेल साईडला शिस्त जास्त आहे मेलपेक्षा. कारण तिथे आमच्या जे मावशी आहेत, सरस्वती मावशी, कुंदा मावशी आणि आपल्या अलका जोशी मावशी, ह्यांचा एक तिथे एक दरारा आहे आणि आज त्या निवृत्त होत आहेत. खरंच मला म्हणजे थोडं आहे, दुःख आहे आणि त्यांचं जे काही कल्चर आहे ते त्यांच्या ज्युनियर्सना, त्यांच्या सहकाऱ्यांना देतील आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या ज्युनियर्स अटेंडंट्सला मिळेल आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य, त्यांचं आरोग्य, त्यांच्या मिस्टरांना, त्यांच्या मुलांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. इतकं मोजकं आणि इतकं समर्पक भाषण आपण जरा क्वचित ऐकतो. सर आत्ता म्हणले की मेट्रॉन ऑफिसच्या ह्या तिघींचा फार सगळीकडे दरारा आहे. सर, मेंटल हॉस्पिटलमध्ये 30 वर्ष राहून मी काय शिकले, तर इथे तुमचा दराराच असायला हवा, नाहीतर लोक इथे तुम्हाला फार त्रास देतात. आणि सर अजून एक म्हणले की ह्या ज्या सिनियर लोक आहेत यांनी यांच्या ज्युनियर्सना कामाविषयी मार्गदर्शन करावं. सर, त्याची पण नितांत आवश्यकता आहे, कारण आता नव्याने आपल्याकडे बरेच कर्मचारी रुजू झालेले आहेत आणि त्यावेळेला या जुन्या बायकांच्या अनुभवाचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. आता ह्याच्यानंतर आपण आजच्या ज्या आपल्या उत्सवमूर्ती आहेत अलकाताई जोशी यांचा मेट्रॉन ऑफिसतर्फे सत्कार करावा अशी मी मेट्रॉनना विनंती करते. लताबाई लवकर यावर, त्यांना लवकर येणं खरं अवघड आहे. लता मावशी लवकर यावर. त्यानंतर इथे समाजसेवा अधीक्षक विभागाचे मला माझे सहकारी दिसत आहेत, तर मी भाऊसाहेब माने दुणगे यांना विनंती करते की तुम्ही स्टेजवर यावं. या सगळ्यांनी पुढे या, लवकर या. आणि अधीक्षक विभाग, विभागातर्फे अलकाताईंचा सत्कार करण्यात येत आहे. ओके, त्याच्या आधी अलकाताईंची मैत्रीण. आजच्या कार्यक्रमावरून मला दिसून येत आहे की त्या खूप लोकप्रिय आहे, म्हणजे आपला सर्व स्टाफ प्रिय म्हणलं तर हरकत नाही. तर त्या अलका मावशी आज त्यांच्या नियत वयोमानानुसार त्या सेवानिवृत्त होत आहेत. तर एक ऑफिसच्या वतीनं म्हणजे रुग्णालयाच्या वतीनं एक आमचा छोटासा एक असा प्रयत्न मागील 2-3 महिन्यापासून चालू आहे की कर्मचारी ज्या दिवशी रिटायर होतो, सेवानिवृत्त होतो, त्या दिवशी त्यांना किमान त्यांच्या रिटायरमेंटचा एक बेनिफिट त्यांना त्यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी देण्याचा प्रयत्न करावा. त्यानुसार आमचा आणि अधीक्षक आणि आमच्या ऑफिसचे सर्व कर्मचारी खूप प्रयत्न करत आहेत. आता जेवढे काय आत्तापर्यंतचे कर्मचारी रिटायर झालेले तर सर्वांचे सर्व्हिस बुक 4 महिन्यापूर्वी आपण AG ऑफिसला पाठवलेले आहेत. शांत बसा. 4 महिन्यापूर्वी आपण त्यांचे सर्व्हिस बुक AG ऑफिसला पाठवलेले आहेत. तर बऱ्याच जवळपास 90% कर्मचाऱ्यांचे ते मंजूर पण होऊन आलेले आहेत. एखाद दुसरं राहिलं असेल ते पण मंजूर होईल. तर आजच्या या प्रसंगी त्यांचं रजारोखीकरणाचं बिल 6,27,000 मंजूर झालेलं आहे. त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये ते मिळून जाईल. तर त्याचे जे आदेश आहेत तर मी माननीय अधीक्षक यांना विनंती करतो की त्यांनी ते अलका मावशींना ते आदेश देण्यात यावेत.
सर, ज्या कर्मचाऱ्यांनी तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं असेल त्यांचा सगळ्यांचा पोट जेवण न होताच भरलेलं असणार आहे. कारण आजपर्यंत कार्यालयाविषयी आमची कायम तक्रार असायची की लोक रिटायर होतात आणि आर्थिक फायदे अजिबात मिळत नाहीत. सो बडगिरे सर, तुमचं आणि कोलोड सरांचं अतिशय मनापासून आभार. आणि कार्यालयीन कर्मचारी, कार्यालयीन अधीक्षक, तुमचंही सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही इतक्या मनापासून हे काम एवढ्या प्रायोरिटीने केलं. आणि आता 1.5 वर्षाने मी रिटायर होणार आहे, तर पुढचे 1.5 वर्ष हे असंच सुरू राहील अशी मी अपेक्षा करते. आपल्या मनोरुग्णालयाच्या तर्फे आभार मानते.
माझं नाव अलका तानाजी जोशी. मी प्रादेशिक मनोरुग्णालय येथे वयाच्या 17व्या वर्षी 8/11/83 रोजी कामावर रुजू झाले. मी वयाचे 41 वर्ष रुग्णसेवेसाठी दिले. मला घरी जेवढं प्रेम मिळालं नाही तेवढं मला रुग्णांमध्ये, माझ्या कर्मचाऱ्यांनी मला जेवढं दिलं, माझ्या घरच्यापेक्षा माझं हे कुटुंब खूप मोठं होतं आणि यांचं प्रेम मी कधीच आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही. आज मला खूप आनंद झाला, कारण मी पूर्वी ज्या लोकांबरोबर काम केलं होतं त्यांच्या प्रेमामुळं आज गर्दी होती, आज त्यांच्यामुळं माझा कार्यक्रम होता. पूर्वी रिटायर झालेले पार्वती राजगुरू, परत शोभा राजे, शोभा गाडे, त्याच्यानंतर बिस्मिला इनामदार, आशा थोरात, असे पूर्वीच्या खूप, लता वाळन, असे खूप पूर्वीचे लोक ज्यांच्याबरोबर मी काम केलं ते लोक सगळे आले होते. रिटायरमेंटच्या बाबतीत हाच संदेश दिला की पूर्वी ज्याप्रमाणे आम्ही ज्या पद्धतीने रुग्णांवर प्रेम केलं, त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं, तसंच यांनी नवीन लोकांनी सुद्धा असाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढची रुग्णाची सेवा त्यांनी अशीच करावी. रिटायरमेंटचं आता सध्या तर काही प्लॅनिंग नाही आहे. आता नवीन घर बांधलं आहे, 21 तारखेला त्याची वास्तुशांती आहे. आता त्या कार्यक्रमाला ते झाल्याच्या नंतर मग निवांत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाणारच आहे. वर्ष सेवा केली, जेवढे घरी मी वेळ दिला नाही तेवढा वेळ मी रुग्णांसाठी दिला. त्या घरच्या कुटुंबापेक्षा माझं हे कुटुंब खूप मोठं होतं आणि या कुटुंबामधून आज बाहेर जाताना मला त्याचं खूप दुःख होतं. छोटा आहे, छान परिवार आहे, मुलगा आहे, सून आहे, मुलगी आहे, जावई आहे, 2 नातवंड आहेत. सगळा छोटा परिवार आनंदी आहे. सगळे खाऊन म्हणजे जे ते आपापले कामं व्यवस्थित करतात, त्याच्यामुळं मला त्यांची काळजी नाही आहे. आता ह्या कार्यक्रमाचे ज्यांनी नियोजन केले ते माझ्या सगळ्या सहकारी मैत्रिणी, सरस्वती बनसोडे, कुंदा गायकवाड, मनीषा लोलप, सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जो कार्यक्रम आनंदाने पार पाडला तो मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. असा विलोभनीय कार्यक्रम आज माझ्या आयुष्यामध्ये झाला, त्याचा मला खूप आनंद होतो.